होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं होणाऱ्या तेलवाहू जहाजांच्या वाहतुकीवर आता मोठा परिणाम झाल्याचं समजतंय, कारण या सगळ्या तणावाच्या परिस्थितीमध्ये भारतासाठी दिलासादायक बातमी आहे। एलपीजी घेऊन 2 जहाजं भारताच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती मिळतेय। या दोन्ही जहाजांमध्ये 94,000 मेट्रिक टन एलपीजीचा साठा असल्याची ही माहिती मिळतेय। BWTYR आणि BWELM ही 2 एलपीजी जहाजं सुरक्षितपणे होर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारताच्या दिशेनं रवाना झालेली आहेत। BWTYR हे जहाज 31 मार्चला मुंबईत पोहोचण्याची अपेक्षा आहे, तर BWELM हे जहाज 1 एप्रिलला न्यू मंगळुरू इथं पोहोचण्याची अपेक्षा आहे। या जहाजांमुळे भारतातील एलपीजी पुरवठ्यावर होणारा संभाव्य परिणाम टळण्याची शक्यताही वर्तवली जाते। सिंधुदुर्गात इंधन तुटवड्यामुळे मासे महागल्याचं आता दिसतंय। वेंगुर्ला बाजारात माशांच्या किमतीत दुपटीनं वाढ झाल्याची माहिती मिळतेय। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीचा परिणाम आता जाणवायला लागलेला आहे। सिंधुदुर्गातील मासेमारी व्यवसायावर हा परिणाम दिसतोय। वेंगुर्ला बाजारात पापलेट, बांगडा, कोळंबी, मोरी, सुरमई, हलवा या माशांच्या किमतीत दुपटीनं वाढ झाल्याचं समजतंय। मासे महागले काय सध्या पेट्रोल आणि डिझेल भेटत नाही म्हणून मासे महागलेले आहेत। आता दर काय आहे माशांचा? आता ही कोलंबी 300 रुपये किलो आहे, ती 600 रुपये किलो आहे आणि मासे जास्त भेटत नाही सध्या, त्यामुळे महाग आहे। सुरमई वगैरे बाकी सुरमई भेटत नाही आहे सध्या, 1000 रुपये किलो आहे, हलवे 900 रुपये किलो आहे, पापलेट 1800 रुपये किलो आहे। मुंबईचे डबेवाले आजपासून पुढचे 6 दिवस सुट्टीवर असणार आहेत। 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत हे डबेवाले सुट्टीवर असतील। ग्रामदेवतेच्या यात्रेच्या निमित्तानं डबेवाल्यांची सुट्टी असणार आहे। या सुट्टी कालावधीमध्ये वेतन कापू नये अशी मागणी डबेवाला संघटनांनी ग्राहकांकडे केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।